आयफोन 17साठी मुंबई BKCत ग्राहकांची तुफान गर्दी। आयफोन 17 खरेदीसाठी ग्राहकांनी तुफान गर्दी केल्याची पाहायला मिळाले आहे। यावेळी ग्राहकांमध्ये काही वेळ बाचाबाचीही झाली होती। सुरक्षा रक्षक यांनी यावेळी मध्यस्थी केल्यानंतर ही बाचाबाची थांबली आहे। नालासोपारामध्ये संरक्षण भिंत कोसळली, मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान। नालासोपारामध्ये चक्रधर नगरमध्ये संरक्षण भिंत कोसळली असून यात कुठलीही जीवितहानी नसून मात्र मोटरसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ही सर्व घटना तिकडे असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सायंत रुग्णालयात वेळेत उपचार नाही, रुग्ण त्रस्त। सायंत रुग्णालयात रुग्णांचा उपचार वेळेत होत नसल्यामुळे रुग्ण आता त्रस्त झाले आहेत। रुग्णालयात ECG ऑपरेटर व अन्य डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत। यामुळे नातेवाईकांनी रुग्णालयावरती संताप आता व्यक्त केला आहे। टेक्निशियन नाही म्हणतात, इथे टेक्निशियन कोणीच नाही बघा। इथे सगळे पेशंट त्याशी उभे तिथे असे डॉक्टर लोकांनी मारे चालले बघा। मुंबईतील रस्त्यांबाबत आज विधिमंडळात महत्त्वाची बैठक। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही बैठक बोलावली। मुंबईतील आमदार, महापालिका आयुक्त व इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। रस्ते दिरंगाईवरून खडाजंगी होण्याची या बैठकीत शक्यता आहे। मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ही आज आली आहे। उच्च न्यायालयाच्या मुख्य ईमेल ID वरती बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी आली आहे। पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे आता सतर्क झाले आहेत।